हा अजून एक तुम्हाला दाखवतो मानसी दीदी ही। गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग। तर आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही रेडी झालो आहे। हे माझी बुटं कुठे? फायनली मी रेडी झालेलो आहे आणि आता नाश्त्याचा टाईम आहे, तर आता नाश्त्याला जाऊया। आणि आज बहुतेक नाश्त्याला पोहे असणार, तर भूक लागली। रात्री पण काय जास्त खाल्लं नव्हतं, बिर्याणी खायची होती रात्री म्हणून आम्ही थोडंच जेवलो, पण नंतर बिर्याणी पण कॅन्सल झाली। पण जाम भूक लागली, तर आता बिर्याणी नाश्ता करायला। तर गाईज नाश्त्याला पोहे, चहा आणि अंड। माझा नाश्ता बस केवढा आहे, एवढे पोहे, ती 2 अंडी, हा एक अर्धा कप चहा आणि हा एक फुल कप चहा। याच्याकडनं चहा घेतलाय। तर गाईज आता आम्हाला ब्रेक दिलेला घ्यायला आहे। 12 वाजलेत, 12 वाजता आमचा ब्रेक असतो 10-12 मिनिटाचा। गपरे गाईज आता वाजले 2:30 आणि आज जेवायला पण होतं वांग्याची भाजी, चपाती, डाळ भात, पण मी लिटरली सांगतो काहीच नाही खाल्लं। मी काहीच नाही खाल्लं कारण की भूकच नव्हती अजिबात, कारण की नाश्ता केला होता एवढा दबाकून। मग आता बसलो आहे बाहेर, कारण की आतमध्ये गरम होतं आहे, तर आता झोप लागायला लागली। बाहेर बसून बसून एक मॅच खेळलो, तर झोप लागायला लागली। तर आता आपण आज जाऊया झोपायला, तर तुम्हाला परत उठल्यावर भेटतो 5 वाजता। तर चला, आता वाजायला आलेत 6 आणि आमचा वर्कआउट झालेला आहे आणि आम्ही आता वरती बसलो आहे। इथं भिंत आहे, भिंत ओलांडून आम्ही इथं बसलो आहे। सिक्युरिटीवाल्यांचा शेवटचा दिवस आहे, उद्या ती लोक जातील। हा काशी मार, काशी काशी, हा हा अजून एक सो ब्युटिफुल गाईज। आता ते बघा, पोरींचा गोळा फेकतात, पोरींचा, तरी त्यांचा आउट ऑफ नाही जाणार हा का? ते बघा कुठं पडलाय, पोरींचा गोळा त्यांचा आउट ऑफ जात नाही। ते बघा तिकडे त्यांचा आउट ऑफ एवढा जायला लागलाय की त्यांना जागा कमी पडायला लागली। आमचा मंग्या बघा, मंग्या कुठे? मंग्या शेती करायला लागलाय। काय नाही, लाईट मंग्या, मंग्याला पळायचं नव्हतं, ए मंग्या। मंग्याची चाल तुम्हाला दाखवतो। मानसी दीदी ही येऊन 10-12 दिवस झालेत, 10-12 दिवस झालेत, पण ती मला त्या टायमाला भेटायच नव्हती। मग आज फायनली आम्हाला भेटते, नाही रोज भेटते, पण ब्लॉग काढायच्या टायमाला नाही भेटत। तर आता आम्ही चाललो आहे तिला जॅकेट घ्यायला, हिचं वजन कमी करायचं म्हणून जॅकेट घालून रनिंग करायला लावली। गाडी दे ना, गाडी दे, अच्छी वाली गाडी दे रे, मन से दी तुने। तर आता आम्हाला सोडलंय बाहेर, पण 7च्या आधी आम्हाला आज जायचं आहे। मग आता जाऊन तिला जॅकेट घेऊ पटापट आणि थोडंसं पेटपूजा करू आणि मग इथं येऊ, अकॅडमीमध्ये येऊ। गाईज फायनली आम्ही जॅकेट घेतलेलं आहे मानसी दीदीसाठी आणि आता आम्ही जाणार काहीतरी खायला। इथं बघा हे असे मोठे मोठे शॉप्स आहेत। तर गाईज मी आता बसलो चायनीज खायला आणि आज दुसरीकडे बसलो आहे खायला। काल तेवढं खास नव्हतं म्हणून आज दुसरीकडे बसलो आहे। ट्रिपल राईस ऑर्डर केलं आहे, पण तुम्ही बघू शकता कसं दिसतंय ते आता खाऊन बघूया। गाईज फायनली मला खाऊन झालेलं आहे आणि मानसी दीदीने एवढं मनावर घेतलं आहे की बाई तिने खाल्लं नाही, विचार करा। अक्षरशः मी राईस खाल्ला आणि तिथं श्रावण आपलं ते हे काय म्हणतात ते नवरात्री आहे, पण इथं कर मी पाळत नाही आहे म्हणून मी खात बसलो होती। बिचारी मला तोंड बघत बसली होती। आता जाऊया अकॅडमीमध्ये, 7 वाजलेत।
आणि बरोबर चायनीज खूप मस्त होतं. खूप कच्चा केला वगैरे ना. चायनीज एक नंबर होतं. सेम आपल्यासारखी चव होती. प्रॉपर नव्हती पण होती थोडीफार छान होती. आता चला अकॅडमीमध्ये जाऊया. फोन केलेला. आमच्या इथं नवरात्री म्हणजे बाहेर देवी आली आहे. तिला आता फटाके वगैरे फुटायला लागलेत. तर तुम्हाला ही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई माऊली माझ्यावर आणि तुमच्या सगळ्यांवर आशीर्वाद असंच कायम राहू दे. आता आपण पोहोचलो आहे मेस्को अकॅडमी. तर आता जाऊयात. सगळे जेवायला थांबलेत. आता ही जेवेल. मी तर काही जेवणार नाही. मला पोट भरलं आहे. नाही ग. तर चला आजसाठी एवढंच. आज एवढं काय खास नव्हता दिवस, कारण की आज सकाळी थोरात सरनी व्यायाम घेतलेला. परत संध्याकाळी एवढा काय वर्कआउट नव्हता केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.